सासपडे सातारा येथील एक छोटं गाव. त्या गावात राहत होती आर्या सागर चव्हाण. वय फक्त 13 वर्ष. इयत्ता 7वीत शिकणारी मुलगी. तिच्या कुटुंबात आई-वडील आणि लहान भाऊ होता. माध्यमाच्या अहवालानुसार तिच्या शाळेचं नाव आहे छत्रपती शिवाजी विद्यालय सासपडे आणि ती तिथे 7वी इयत्तेत शिकत होती. आर्या दुपारी 2:30च्या सुमारास घरी येते. घरी आल्यानंतर तिचे वडील शेजारी शेतामध्ये काम करत असतात आणि आर्या त्यांच्याकडे जाऊन घराची चावी घेते आणि घरी येते. घरी कुणीच नसतं. आर्या शाळेचे कपडे घरामध्ये बदलत असते. तिला थोडं जाणवतं की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे. ती कपडे बदलत असतानाच आरोपी राहुल बबन यादव हा व्यक्ती घरात शिरतो. राहुलने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ती विरोध करते, पण राहुल तिला सोडत नाही. तिला जबरदस्ती करतो. आर्या घरामध्ये पळायला लागते. राहुलला खूप राग येतो. राहुलला वाटतं की आर्या कोणाला तरी काहीतरी सांगेल, त्यामुळे माझं काही खरं नाही, असा राहुल विचार करतो. त्यानंतर तो आर्याला पकडतो आणि तिला मारहाण करतो आणि तिच्या डोक्यामध्ये काहीतरी घालतो. त्यानंतर आर्याचा जीव तिथेच जातो. त्यानंतर राहुल यादव हा तिथून निघून पसार होतो. त्यानंतर आर्याचा लहान भाऊ सार्थक संध्याकाळी 5च्या सुमारास घरी येतो. घरी आल्यानंतर तो इकडे-तिकडे बघतो, तर तिची बहीण खाली पडलेल्या अवस्थेमध्ये होते. ते बघून तो आपल्या वडिलांकडे जातो आणि काय झालंय ते सगळं काही सांगतो आणि वडील धावत पळत घरी येतात. घरी आल्यानंतर ते बघतात, तर आर्या खाली पडलेली होती. आजूबाजूला रक्ताचा थारोळा होता. आपली मुलगी पडलेले पाहून त्यांना रडू कोसळतं. त्यांनी आरडाओरडा केला आणि गावकरी तिथेच जमा होतात. जमा झाल्यानंतर घटनास्थळी गावकरी पोलिसांना बोलून घेतात. आर्याला तातडीनं रुग्णालयात घेऊन जातात. पण त्याचा काही उपयोग होत नाही, कारण आर्याचा काही वेळापूर्वीच मृत्यू झालेला होता. पोलीस तपासाला सुरुवात करतात. पोलीस गावकऱ्यांची चौकशी करायला सुरुवात करतात. पोलिसांच्या चौकशीमध्ये गावकरी एकाच व्यक्तीचं नाव घेतात, राहुल यादव. वय वर्ष 35, राहणार गावातलाच. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल पक्का दारुडा. त्याची बायको तर त्याला सोडून देखील गेलेली होती. त्याची आई नेहमी आजारी असायची. पोलिसांसमोर एक मोठा प्रश्न होता, याला अटक कशी करायची. त्यानंतर पोलीस गावामध्ये गावाच्या बाहेर त्याला शोधतात. अखेर 24 तासाच्या प्रयत्नानंतर गावकरी आणि पोलीस त्याला शोधून काढतात आणि त्याला अटक करतात. आणि पोलीस जेव्हा त्याला रिमांडमध्ये घेतात, तेव्हा तो सांगतो की दुपारी मी आर्याच्या घरी गेलो होतो. घरी गेल्यानंतर आर्यावर मी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, पण आर्या ओरडू लागली. आर्याने कोणाला काही सांगितलं तर अवघड होईल या भीतीने राहुलनं आर्याला मारहाण केली आणि तिच्या डोक्यात दगडी जातं घातलं आणि तिथून पळून गेला. आर्याची बातमी गावामध्ये पसरल्यानंतर गावकरी राहुल यादवच्या घरी जातात. गावकरी रागामध्ये राहुलच्या घरामध्ये शिरून वस्तू अस्तव्यस्त करतात. गावकऱ्यांच्या मनामध्ये राग देखील होता, कारण हा राग पोलिसांवर देखील होता. याचं कारण म्हणजे राहुलचं जुनं प्रकरण. 2015-16ला राहुल यादववर एक दिव्यांग मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणाला पोस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. पण त्याला जामीन मिळाला आणि काही दिवसांनी त्या मुलीचा मृतदेह संशयास्पद विहिरीत सापडला. पण त्यावेळेस पोलिसांनी व्यवस्थित तपासणी केली नाही. त्यामुळं हा मोकाट सुटला. जर राहुल यादवला तेव्हाच अटक करून चांगली शिक्षा झाली असती, तर आज आर्याचा जीव वाचला असता. या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. राहुल यादवला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याला कडक शासन होईलच.